हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आवाज कुणाचा? शिवसेनेचा। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोपरगाव तालुक्यात वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। 23 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2027 या कालावधीत हे कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सचिन कोते यांनी दिली आहे। यासाठी आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी कोपरगावमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हा प्रमुख सचिन कोते, शहर प्रमुख गगन हाडा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। काय सांगाल आपली आजची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे? आज माझी तिसरी बैठक आहे। मी सकाळी संगमनेर शहर झालं, शिर्डी शहर झालं आणि आता कोपरगाव तालुका आणि संगमनेर तालुका झाला पूर्ण माझा। आज आमची 4-5 दिवसापूर्वी मुंबईला जिल्हा प्रमुखाची मिटिंग झाली। त्या मिटिंगमध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला काल एक पक्षाचे आदेश आले का हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारी 26 ते 23 जानेवारी 27 असं 12 महिन्याचं कॅलेंडर करण्यात आलं। त्या कॅलेंडरनुसार का शिवसेनेची बांधणी, त्यासाठी अनुषंगाने आज आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन तिथले पदाधिकाऱ्यांना बसून मिटिंग करून आम्ही त्यांना कॅलेंडर आखून देण्यात येते। त्याचं कारण असं आहे का संघटनेने पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी गाव तिथे शाखा आणि गाव तिथे शिवसैनिक यासाठी जे काही लागेल ते जिल्हा प्रमुखांना जबाबदारी टाकण्यात आली आणि जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख सगळे एक दिलाने एकत्र होऊन प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात शिवसैनिक शाखा निर्माण करायचं काम आम्ही ठरवलं आहे। त्या शाखा निर्माण करत असताना काय काय केलं गेलं पाहिजे। त्यानंतर महिला आघाडीला आज 50% आरक्षण झाले। महिला आघाडी सक्षम करण्यासाठी जे जे पर्याय लागतील ते आम्ही एकत्र बसून पदाधिकारी बसून निर्णय घेणार आहे। त्यानंतर युवा सेना आज सगळ्यात ॲक्टिव्ह संघटना आहे युवकांची। त्यासाठी निमित्ताने आज कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्यासाठी युवा सेना उतरवली गेली पाहिजे। त्या अनुषंगाने क्रिकेटच्या मॅचेस असतील, रक्तदान शिबिर असतील। आज राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळं जास्तीत जास्त रक्तदान करून लोकांचे जीवनदान शिवसेनेचं एक कार्य आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण। राजकारण नंतर करू। आज कोणत्या प्रकारचं इलेक्शन नसल्याने आज आम्ही सगळ्यासाठी, जनतेसाठी रस्त्यावर उतरणारी एकमेव शिवसेना म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली आहे। त्या अनुषंगाने आज सगळ्यात पहिलं रक्तदान शिबिर असेल, लोकांच्या अडीअडचणी असेल, आज वारकरी संप्रदाय असेल, त्यासाठी जे लोक संकटात आहे आज त्या लोकांसाठी धावून जाण्यासाठी शिवसेनेने आज पक्षप्रमुखाने आज आम्हाला आदेश दिले। त्या अनुषंगाने आज आम्ही कोपरगावातली ही तिसरी मिटिंग आहे। या अनुषंगाने सगळे पदाधिकारी एकत्र करून त्याचं नियोजन चालू आहे आमचं। याचा पक्षवाढीसाठी काही प्रयत्न चालू आहे असं म्हणता येईल? आणि आता पक्ष, मी तुम्हाला सगळ्यात पहिलं तेच सांगितलं का सगळ्यात पहिलं 80% हे समाजकारण आणि 20% राजकारण। आज पक्ष लोकांशी जोडलेले, शिवसेना हा एक पक्ष असा आहे का सर्वसामान्य लोकांना आपलासा वाटतो का शिवसेना ही आपली अशी जी सर्वसामान्य वाटते। पण आज त्या लोकांना जावं लागेल ना आपल्याला। ते जाण्याकरता पक्षप्रमुखांनी जुने नवे शिवसैनिक असतील, त्यानंतर नवीन युवा सेना असेल, काही मी आज सगळं एका शिवसैनिकाकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं मी 85 साली शाखा प्रमुख झालोय। तर आजपर्यंत तसं जे मी नवीन असताना त्या गावात तसं आतापर्यंत मला भरपूर ऑफर आल्या। त्यानंतर तो ग्रामपंचायत सदस्य झाला, सरपंच झाला, त्याच्यानंतर मार्केट कमिटी संचालक झाला। परंतु आज सगळं काही दिलं तो माझ्या दारात आज शिंदेगडाचा आमदार आला। मी त्याला सांगितलं माझ्याकडे यायचं सुद्धा नाही, मी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचाच मानणारा कार्यकर्ता आहे आणि मला त्याचा अभिमान वाटला। मी आज त्याच्या घरी गेलो त्यासाठी, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तिथं। तर अशा शिवसैनिकाला आपण भेटलं पाहिजे आणि ते जे पक्षासाठी ते जोडून घेतले गेले पाहिजे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दी वर्ष 2023 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2027 निमित्त विविध कार्यक्रम हा आदेश माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सर्व शिवसैनिकांना आलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने
आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय सचिन भाऊ कोते यांच्या हस्ते आमच्यापर्यंत आज ते जे जे आपल्याला कार्यक्रम राबवायचे आहे ते आमच्यापर्यंत ते सगळं घेऊन आलेले आहे. आणि आज सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक झालेली आहे. आणि या बैठकीमध्ये महत्वाची सूचना आम्हाला जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का हा जो जन्म शताब्दी वर्ष आहे तर हा आता तर कुठल्या प्रकारच्या इलेक्शन नाही किंवा काही नाहीये, पण तरी सुद्धा ह्या आपल्याला लोकांपर्यंत ज्या समस्या आहे लोकांच्या त्या समस्या आपल्याला सोडवण्यासाठी व पक्षवाढीसाठी या सर्व सूचना आज जिल्हा प्रमुखांनी आम्हाला दिलेल्या आहे. आणि शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून कोपरगावच्या वतीने मी त्यांना आज शब्द देतो का ज्या ज्या यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहे त्या सर्व सूचनाचं एक कॅलेंडर तयार करून मी त्यांच्यापाशी देणार आहे. आणि लवकरात लवकर हे सगळे प्रोग्राम आम्ही शिवसेनेच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये राबवणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता पक्ष कसं घराघरापर्यंत पोहोचेल याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. आणि ज्या ज्या सूचना आम्हाला सचिन भाऊंनी दिलेल्या आहे त्या आम्ही पार पाडणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.